नामको बँकेच्या निवडणुकीत प्रगती पॅनलने सकल सोनार समाजाचा केवळ मतदानासाठी उपयोग सकल सोनार समाजातर्फे नामको बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणूक व सत्तारूढ प्रगती पॅनलवर बहिष्कार सकल सोनार समाजाच्या सभासदांच्या वतीने सर्व मतांनी घेतला आहे। याचे कारण आजपर्यंत सोनार समाजातील एकाही सभासदाला अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे हा निर्णय सकल सोनार समाजाने घेतला असून प्रगती पॅनलमधील एकाही उमेदवाराने सोनार समाजाकडे मत मागण्यासाठी येऊ नये, कारण सकल सोनार समाजाच्या वतीने प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकण्यात आला आहे। दिनांक 18 डिसेंबर रोजी नाशिकच्या पिढीजात असलेल्या सराफ बाजार येथे सर्व सराफी व्यावसायिक आणि सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने कौशल वाखारकर, गजू घोडके, नाना दंडगावा, राहुल शहाणे, सुनील वाघ, मकरंद ओतुरकर, रमेश वाखारकर, रवींद्र शहाणे, राजेंद्र दिंडोरकर, पंकज सोनार, किरण सोनार, दिलीप सोनार, राजेंद्र विस्पुते, बाळासाहेब दुसाने, संजय मंडलिक, जितेंद्र नवसे यांच्यासह सकल सोनार समाजाचे नामको बँकेचे सभासद, सराफी व्यावसायिक व सकल सुवर्णकार समाजाचे इतर व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे अतिशय प्रांजळपणे सांगतो का वसंत गीतेंकडे आमचं शिष्टमंडळ गेलं। वसंत गीतेंनी आम्ही सांगितलं का आमचा एक प्रतिनिधी आपण घ्यावा, परंतु तो प्रतिनिधी तर न घेतलाच नाही त्यांनी, परंतु जे इलेक्शनला उभे राहिले त्याच्यातला एखादा फॉर्म बरोबर त्यांनी त्याचा फॉर्म उडवला। त्यानंतर आमचं आवाहन करतो की या मतदानावर जर आपण बहिष्कार जर टाकला तर आपल्याला नक्कीच आपल्या पुढे पाया पडायला येतील आणि आपल्याला एक निवडणूक झाल्यानंतर सुद्धा एखाद्या सुवर्णकाराला तिथे संचालकपदी नियुक्ती म्हणून न निवडता सुद्धा देऊ शकतील। जर आपण बहिष्कार टाकला तर ते आपल्या मागे धावत येतील का इलेक्शन होऊ द्या, आम्ही तुमच्यापैकी एखाद्याला संचालकपदी नक्की घेतो। त्याला जर संचालकपदी घेतलं तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल। मी नाशिककर न्यूज, नाशिक।